भ्रूण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामधंदा का करत नाही याचा सतत जाब विचारत असल्याच्या रागातून आरोपीने आपल्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि फरशीने मारहाण करून जीवे ठार मारला. या घटनेमुळे राहता परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत उत्तम लक्ष्मण खैरे वय वर्ष 65 राहणार घोलप मंगल कार्यालयाजवळ राहता हे त्यांचा मुलगा सचिन उत्तम खैरे याला तू काही कामधंदा करत नाहीस, कुठे कामाला जात नाहीस आणि पैसे कमवत नाहीस असं नेहमी बोलत असत. त्याचा राग मनात धरून 24 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरासमोरील अंगणात सचिनने वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी सचिनने वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारलं आणि त्यानंतर जवळच असलेल्या फरशीने डोक्यावर व अंगावर गंभीर प्रहार केले. या भीषण हल्ल्यात उत्तम खैरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहता पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 147/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1) आणि 115(2) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन उत्तम खैरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयरत्त भवर, राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत या करत आहेत. वडिलांनी केवळ भविष्याची काळजी म्हणून कामाबद्दल विचारलं असता पोटच्या मुलाने रक्ताचे नाते विसरून त्यांचं आयुष्य संपवल्याने राहता शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव.